नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी अखेर ठरलं, ठाकरे बंधू एकत्र येणार। 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत। हिंदी सक्तीचा GR रद्द झालेला आहे आणि त्या निमित्ताने विजयी मेळावा घेण्यात येणार आहे। राज ठाकरेंकडून एकत्रित मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। मराठी द्रोहींचा फणा दाबला, उद्धव ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली। तर मराठी माणसांच्या एकजुटीचं 5 जुलैला दर्शन घडणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। हिंदी सक्ती GR रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय। ही कमळी कुठल्या भाषेतून शिकली अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय। तसंच मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं असंही त्यांनी सुनावलंय। मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले का, त्या 100 मार्कात सुद्धा EVM तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युती संदर्भात राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। राजकीय युती आघाडीचा विचार निवडणुकीच्या वेळी करता येईल, तो विचार आता करून चालणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार। या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा। त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही। आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत। तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेनं विजयी जल्लोष साजरा केला। मुंबई, नाशिकसह राज्यभरात मनसेनं आनंदोत्सव साजरा केलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, ढोल ताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तर आपण पाहतोय एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे मात्र कोल्हापुरात ठाकरेंचे शिवसेनेत नाराजी नाट्य रंगलंय। संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा देण्यात आलाय। संजय पवार नाराज असल्याची चर्चा आहे। नाराज संजय पवारांची आता मनधरणी सुरू आहे। बाबा
तुम्ही जर राजीनामा देणार तर आम्ही सगळीजण राजीनामा देणार. पाच मिनिटं थांबू दे. नको नको थांबू दे बाबा. नाही बाबा नंतर निर्णय घेऊया पण थांबू दे. तर मुंबईच्या जोगेश्वरीत शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी देखील झाली आहे. ठाकरे सेनेच्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमावर शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखांनी केलेल्या टीकेवरून हा राडा झाल्याची माहिती आहे. देखो शिवसेना उद्धव ठाकरे शिंदे की गुलाब. तर पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब आहे आणि यावरूनच आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारकडून संविधानाची गळचेपी सुरू असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवर अशोक स्तंभाऐवजी सेंगॉल वापरण्यात आला होता आणि आता रोहित पवार हे चांगलेच भडकलेत. आपलं सभागृह विधानसभा विधान परिषद हे नेहमी परंपरेने चालतं. अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे. त्याला एक संविधानिक अर्थ आहे, त्याला एक घटनात्मक अर्थ आहे, तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा. आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम या दुष्ट सरकारने केलं आहे. अशोक स्तंभ ही ओळख आहे देशाची, महाराष्ट्राची. उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे, काढून टाकतील. या संदर्भामध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडनं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करेन. आणि आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. 7 जुलैपासून हे नवे बदल सुरू होतील. भाविकांनी मंदिरात येताना भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वेस्टर्न ड्रेसेस, शॉर्ट, मिनी स्कर्ट्स, त्याचप्रमाणे हाफ पॅन्ट, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख जर तुम्ही परिधान केले असतील तर तुम्हाला प्रवेशबंदी असेल. काय असेल ड्रेस कोड आपण पाहूया. तर साडी, सलवार कुर्ता किंवा पारंपरिक भारतीय पोशाख असावा. धोतर, कुर्ता, पायजमा, पॅन्ट शर्ट, टी शर्ट घातलं तरी चालणार आहे. शॉर्ट स्कर्ट्स, त्याचप्रमाणे मिनी स्कर्ट्स, फाटकी जीन्स, वेस्टर्न कपडे, हाफ पॅन्ट आणि अंग प्रदर्शन करणारे कुठलेही कपडे चालणार नाहीत. तर भीमाशंकरमध्ये गेल्यानंतर आता खूप वेळ रांगेत थांबण्याची गरज नाहीये, कारण आता भाविकांना ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे शिर्डीप्रमाणे केवळ 15 ते 20 मिनिटातच दर्शन तुम्हाला घेता येईल. यासोबतच पार्किंगची चांगली व्यवस्था आणि भाविकांसाठी सुलभ सेवा उभारण्यात येणार आहे. तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी. भीमाशंकरमध्ये गेल्यानंतर आता खूप वेळ रांगेत थांबण्याची गरज तुम्हाला नसणार आहे, कारण लवकरच भाविकांना ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे शिर्डीप्रमाणेच केवळ 15 ते 20 मिनिटातच तुम्हाला भीमाशंकरमध्ये दर्शन घेता येईल. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या. तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश होणार आहे. तर परडकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी सकाळचा 20वा साधुबुवाचा ओढा या ठिकाणी घेणार आहे. तर
दुपारचं भोजन धर्मपुरी केनॉल कारुंडे या ठिकाणी झाल्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करणार। आज रात्रीचा मुक्काम नातेपुते या ठिकाणी होईल आणि उद्या माळशिरसच्या पुरंदवडे या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडणार। तर दुसरीकडे पंढरपुरात विठुरायाचं VIP दर्शन बंद करण्यात आलं। VIP दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। 2010 मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी समितीला दिल्या। शासन निर्णयाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। तर आषाढी एकादशी निमित्त आज नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला। नाशिकच्या प्रवासी टाउन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 400 विद्यार्थी वारकरी वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। Varkari also remembers Lord Whitman like आम्ही रिंगण बनवलं, आम्ही ज्ञानोबा तुकाराम केला, आम्ही डान्स केला, आम्ही प्रेयर्स बोलल्या। हे मी 5th पासून घेते, 5th 6th 7th आता हे मी 8th ला आहे, मग आता 4 वर्ष झाले। तर आपण पाहतोय राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाले। आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अजून 7 दिवस बाकी आहेत। मात्र पंढरपुरात विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये 50,000 भाविक उभे आहेत। विठू दर्शनासाठी सध्या 10 तासांचा कालावधी लागतोय, तरी देखील भाविकांची विठ्ठल दर्शनाची ओढ काही कमी झालेली नाही। तर पंढरीच्या वाटेवर शाळकरी चिमुकल्यांचा वैष्णवांचा मेळा निघाला। तर शिक्षणाबरोबरच वारकरी परंपरा आणि धार्मिक शिक्षणाची जोड देत खेड तालुक्यामध्ये चांडोलीतल्या जिल्हा परिषद शाळेतल्या चिमुकल्यांची दिंडी निघाली आहे। चिमुकले वारकरी हे पंढरीच्या वारी सोहळ्यामध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत। तर इकडे हिंगोलीतल्या वसमतमधून चंद्रगाय वारीला निघाली आहे। वसमतमधले सीताराम मानेवार यांच्या घरातली गाय चंद्रा ही वारकऱ्यांसोबत पंढरीला निघाली आहे। तिच्यासाठी स्पेशल वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। तर नातेपुतेपासून ती पायी वारी करणार। आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते। वारकरी संप्रदायामध्ये वीणा, टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्त्वाचं स्थान आहे। वारी काळामध्ये वीणा वाद्याला मोठी मागणी असते, तर याशिवाय पखवाज आणि टाळांनाही मागणी असते आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व साहित्य सज्ज झालंय। पासून ही वारी पंढरीची चालू झाली। तुकाराम महाराजांनी विणा त्यांच्या मुलांकडे दिला, मुलांनी विणा हैबत बाबांकडे दिला, हैबत बाबांनी वास्कर फडावर दिला। अशी वारीवर विण्याची वारी म्हणजे दिंडी, दिंडीमध्ये विणा असल्याशिवाय कोणतंही कीर्तन भजन होत नाही आणि तीच परंपरा आम्ही ठेवलेली। गेले 4 पिढ्या आम्ही विणा तयार करतो। यावर्षी विशेष संतांच्या मूर्त्या विण्यावर कोरीव गजराजा बरोबर आम्ही यावर्षी घेऊन आलेलो आहोत। तर पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान गर्दीचे 13 ब्लॅक स्पॉट शोधण्यात आलेत।
यंदा आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AIचा वापर करण्यात येणार आहे. तर दशमी आणि एकादशीला महाद्वार, नामदेव पायरी, वाळवंट प्रदक्षिणा मार्ग आणि 65 एकरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन केलं जाणार आहे. आणि वारीनंतर वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूरच्या टेंभुर्णीतील बोगस नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. टेंभुर्णीतील एका घरातून 64,30,000ची रोकडसह याच लाखांचं साहित्य 5 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यामध्ये प्रिंटर, वेगवेगळी कागदपत्रे, शाई आणि इतर मशीनचा देखील समावेश आहे. अहिल्यानगरच्या राहुरी पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट 2 लाखांच्या नोटा देणाऱ्या तिघांना अटक केली होती आणि त्यांच्या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी सोलापुरात संयुक्त कारवाई केली आहे. एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत, अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत. हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणारा आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत. या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. मात्र असा दावा करणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये तारीखही सांगण्यात आली आहे. पण खरंच 500ची ही नोट बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. RBI की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया. नोटबंदी ही है. और मैं आपको तारीख दे दूं, जो सूत्र बता रहे हैं कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म. हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. चलनातून 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका. RBI की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया, कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म. 500 रुपयांच्या नोटा बंद होणार. 500 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 500 रुपयांच्या नोटा बंद होणार हा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय. एखादी 20-30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल आणि 500 रुपये सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं. दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत आणि आता चक्क 500 रुपयांची नोटच बंद होणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 500ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का? 500ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांचं काय करायचं, असे अनेक सवाल उपस्थित होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. जशी 2000ची नोट चलनातून बाद झाली तशी 500 रुपयांची ही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय. त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. जेव्हा जेव्हा आपल्या नोटाबंदी झाली त्या पाठीमागचं कारण हे फक्त ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरताच कारण सरकारने दिलं होतं. आणि हे जे ब्लॅक मनी ज्याला आपण काळा पैसा म्हणतो, तो काळा पैसा हाय डिनॉमिनेशनच्या नोटामध्येच साठवला जातो. आणि 500 रुपयाच्या नोटामध्ये जर काळा पैसा साठवायचा म्हटलं तर त्याला लागणारा एरिया एवढं ह्यूज आहे. आणि 500च्या नोटा रद्द करून तुम्ही जर 200वर आणाल तर हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही केवळ अफवा 1001% अफवाच आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. 500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. असे दावे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात. पैशांचा विषय
हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळीकडेच याची चर्चा करतात. मात्र आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी असं त्यांना ठणकावून सांगण्यात आलंय. माध्यमांसमोरही प्रतिक्रिया देण्यास गोगावलेंना आता मर्यादा असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर खासदार नारायण राणे यांच्या संदर्भात भरत गोगावले यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सुनावण्यात आलंय, त्यांना काही सूचना करण्यात आल्या. आणि आता वळूयात पुढच्या अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे. मनोज जरांगे पाटलांच्या पाठोपाठ ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झालेत. लक्ष्मण हाके यांनी बोलावली आहे पुण्यामध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक त्यांनी बोलावली आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती देखील समोर येते. आजपासून गावोगावी जात लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाच्या गाठीभेटी घेणार आहेत. 4 तारखेला निर्णायक बैठक घेऊन आंदोलनाची पुढची रणनीती देखील ते जाहीर करणार आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर आता लक्ष्मण हाके हे देखील आंदोलनाच्या तयारीत असल्याचं आपण पाहतोय. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव ते मुंबई अशी संघर्ष यात्रा ते काढणार असल्याची देखील माहिती समोर येते. लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये आता ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येते. तर ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखीनच तीव्र करणार असल्याची देखील माहिती आहे. आणि आता बातमी आहे वर्ध्यातून. वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडलंय. राष्ट्रीय महामार्ग 44 वरील कानगाव चौरस्ता हिंगणघाट येथील उड्डाण पुलावर हे भगदाड पडल्याचं आपण पाहतोय. 4 वर्षात दुसऱ्यांदा या उड्डाण पुलावर भगदाड पडलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांनी कार्यकर्त्यांसह खड्ड्याची पाहणी केली आहे. पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे. कानगाव चौरस्ता हिंगणघाटमध्ये मी नॅशनल हायवे 44 नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे. त्या ब्रिजमध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर संग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अभद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे. तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही, सत्ताधारी लोक माझ्या पाठीशी आहे. मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज. बातमी धाराशिवमधून. धाराशिवमधील कळंब तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड केली. मात्र यावर्षी झालेल्या सततच्या अवकाळी पावसाने पीक पूर्णपणे वाया गेलंय. त्यामुळे ट्रॅक्टरने पीक जमिनीमध्ये काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. तर धाराशिवच्या कळंब शहरातीलच साईनगरी परिसरामध्ये घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी 20 तोळे सोनं आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरट्यांनी घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून ही चोरी केल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रामध्ये 25,000 हेक्टरची वाढ झाली आहे. मागील गळीत हंगामामध्ये साखर उत्पादनाला मोठा फटका बसला होता. मात्र गेल्या वर्षी जास्त पाऊस झाल्याने दुप्पट ऊसाची लागवड झाली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील खरीपाचं पीक आता चांगल्या स्थितीमध्ये आली आहे. परंतु या पिकांमध्ये आता हरणाच्या कळपाने धुडगूस घातलाय. या वन्य प्राण्यांचा शेती पिकांमध्ये वावर वाढल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतात. नांदेडमध्ये नायगाव तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्यांगांसाठी आलेल्या 3 चाकी रिक्षा धुळखात पडल्यात. गेल्या 5 वर्षांपासून पडून राहिलेल्या या रिक्षांचं वाटप करण्याची मागणी होते. सामाजिक न्याय विभागाच्या आवारात भंगारामध्ये निघालेल्या रिक्षा टाकण्यात आल्या.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाई चाकूर या ठिकाणी जैन मंदिरामध्ये चोरी झाली आहे. मंदिरात बांधलेली पितळी घंटी आणि नंदीश्वर देवाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा अधिक तपास पोलीस करतात.